आम्हाला झोपायची सोय नाही ना, म्हणजे कुठेही झोपत होतो आम्ही ताडपत्रे टाकून. आम्हाला दैन करायची नव्हती. फक्त एवढं आहे, समजा वेगळी याचिका जर दाखल केली असती तर आम्हाला अजून 50-60 वर्ष लागली असती. हां, म्हणजे ह्या कुणबी नोंदी जी आहे ना, तर हा मुद्दा हा वेगळा आहे. आणि याच्याबद्दल जो निर्णय घेतील ते मनोज जरांगे पाटील घेतील. कोर्टाचा निर्णय काय घ्यायचा ते आमच्या अभ्यासक मंडळी घेतील. म्हणजे त्याचा ना आमचा असा विरोध कोणाचा काही नाही आहे. ते नाही का नाक दाबवल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणतात ना, तसा प्रकारे. तर अर्ध्या रस्त्यातून गाड्या आमच्या वापस आलेल्या किंवा पुढं कशाला जायचं. अहो, ते वापस आल्यानंतर गावाने मिरवणुका काढल्या त्यांच्या, किंवा तुम्ही आमच्या लढ्यात गेले. फक्त लढ म्हणा. गावाने काय केलं, तू जा, आम्ही आहे तुझ्या पाठीमागे. आणि तर आमची एकच अपेक्षा, आम्हाला आरक्षण सैनिक म्हणून म्हणल्या जाव. इथंही पूर्ण झाल्या असत्या. ज्या मागण्या इथं मंजूर होण्यासारख्या होत्या त्या मुंबईला यायचं काय कारण, असा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. बरोबर. तर इथं झाल्या नाही म्हणून तर मुंबईला गेलो ना. अरे आम्हाला हाऊस आहे का? अहो काय साहेब, तुम्हाला सांगतो, रस्त्याने दैन इतकी झाली पण आम्ही दैन कोणाला दाखवली नाही. आम्हाला झोपायची सोय नाही ना, म्हणजे कुठेही झोपत होतो आम्ही ताडपत्रे टाकून. आम्हाला दैन करायची नव्हती. फक्त एवढं आहे की इथं त्यांनी मान्य केलं नाही, तिथं केलं. म्हणजे ते नाही का नाक दाबवल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणतात ना, तसा प्रकारे. तिथं गेल्यानंतर त्यांना कळाले. ते अगोदर तर आमच्या आवाका त्यांना वाटलं मराठी या प्रमाणात येणार नाही. तरी तुम्हाला सांगतो, वाशी मार्केट म्हणजे इकडं वाशीलाच थांबलेलो होतो आम्ही. त्याच्यामुळे तुम्ही वाशीचीच पब्लिक बघितली. मौलाना आझाद मैदान जे आहे तर फुल झालं होतं. अख्खी मुंबई फुल झाली होती. आणि त्या दिवशी रात्रीतून लोक येणार होते आणि रात्रीतून रस्त्याने गाड्या होत्या. आणि कालही मनोजदादांनी जेव्हा सांगितलं तर अर्ध्या रस्त्यातून गाड्या आमच्या वापस आलेल्या किंवा पुढं कशाला जायचं. तर आम्ही कोट्यावधी संख्येने मुंबईला दाखल झालो होतो. तर ते आकडेवारीचा विषय सोडून द्या. आणि तुम्हाला अजूनही आजमावायचे असेल, पण आता आजमावायची गरज नाही. आम्हाला अधिसूचना झालेली आहे आणि आता अध्यादेश बी लवकरच पारित होईल. पण दरवर्षी दिवाळी साजरी करतो सर, त्याच पद्धतीचा जल्लोष प्रत्येक गावात, खेड्यात, तालुक्यात, वाड्या वस्त्यांमध्ये होता. इतका जल्लोष केला सर. ढोल ताशे याचा गजर करत सर्व समाज बांधवांनी दिवाळी साजरी केली. गोडधोड जेवण केलं, रांगोळ्या काढल्या, दिवे लावले. तुम्ही बघू शकताय, सोशल मीडियावर बघू शकताय, प्रत्येकाने झेंडे लावले घरावर. म्हणजे गुढीपाडवा आणि दिवाळीसारखा आनंद साजरा केलेला सर्व समाज बांधवांनी. आणि जे या लढ्यामध्ये मुंबईला गेले होते सर्व समाज बांधव, अहो ते वापस आल्यानंतर गावाने मिरवणुका काढल्या त्यांच्या, किंवा तुम्ही आमच्या लढ्यात गेले. अहो प्रत्येक घराघरांनी, म्हणजे आमच्या महिला घरी होत्या, प्रत्येक माता भगिनींनी त्यांचं औक्षण केलं. हो सर, माझ्या काटे यायले माझ्या अंगावर. इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आम्हाला इतके फोन यायले की साला आम्ही फक्त मुंबईला गेलो आणि आमचं इथं गावात, कारण फक्त लढ म्हणा. गावाने काय केलं, तू जा, आम्ही आहे तुझ्या पाठीमागे. आणि अजूनही सरकारने हे बघितलं नाही की जर तिथं समजा आरक्षण भेटलं नसतं तर आम्ही तर वर्षभर पुरेल इतकं दानापाणी घेऊन गेलो होतो. आमची खायची वांदे नव्हते. आम्ही इथून आंतरवाली निघाल्यापासून जे राशन घेऊन गेलो होतो सर, ते उघडूनही पाहायचं काम पडलं नाही, सिलेंडरही लावायचं काम पडलं नाही. प्रत्येक गावागावात 60 ते 70% आमचा मराठा समाज आहे. प्रत्येक समाज बांधवांनी आणि इतर धर्मियांनी सर्वांनी आमची राहण्याची, जेवण्याची व्यवस्था केलेली होती. आमचं राशन पाणी आणि त्यांचं असंही म्हणणं होतं, तुमचंच राशन तर तुम्ही उघडूच नका, आम्ही तुम्हाला वर्षभर का व्हायला खाऊ घालतो. म्हणजे घरी येता आमचे जे मित्रपरिवार होते, तुम्ही लोकेशन घेत होते की तुम्ही आता सध्या कुठे. रस्त्याने जागोजागी आमचे ते, म्हणजे आम्ही वापस येताना आमचा इतका सत्कार केला. आणि मिसेस तुम्हाला सांगतो, रात्री मला 3 वाजले तर 3 वाजेपर्यंत माझी वाट बघत होती. आणि माझे पती त्या लढ्यामध्ये हे होते. आतापर्यंत तुम्ही बघितलं, मराठवाड्यासाठी जे लढले स्वातंत्र्य सैनिक, त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं. तर आमची एकच अपेक्षा, आम्हाला आरक्षण सैनिक म्हणून मानलं जावं. आणि तिने उपाधी मला रात्री दिली की तुमचं जेव्हाही इतिहासात नाव लिहिलं जाईल तेव्हा तुम्हाला आरक्षण सैनिक मानलं जाईल. आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमचे येणारी, म्हणजे नातू पंतू, आमची येणारी पिढी एवढं म्हणून की आमचे ते जो इतिहास घडला होता मराठा आरक्षणाचा, त्या लढ्यामध्ये माझा आजा पंजा, हे माझ्या पोराची तर छाती भरून आली सर. माझं पोरगं म्हणलं, पप्पा म्हणजे तुम्ही फार मोठं काम केलं म्हणले. मला त्याचे शाळेतले मित्र त्याला म्हणायला लागले की पप्पा, मला लोक ते हे म्हणतात की तुझे पप्पा किती याच्यात ॲक्टिव्ह आहे. नाही, त्यांनी म्हणजे काय होतं, तुम्ही जेव्हा तुमचे आता सर्व लोकप्रिय चॅनल, तुम्ही जेव्हा त्यांच्या बाईट घेता तर तुम्ही त्यांचे अल्बम मागवा किंवा मोबाईलवर आता फोटो असतातच. त्यांनी फक्त दाखवायचं की ह्या लढ्यात मी आझाद मैदानला होतो किंवा APMC मार्केटला वाशीला होतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे वाशीमधला, जिथं सभा झाल्या ह्या 2 दिवसाच्या, त्यांनी ते फोटो दाखवा की आम्ही तिथं होतो.
आणि मग तिथं निर्णय चुकला बा आणि मग विरोध करून दाखव. अहो ते इथं नव्हतेच, ते घरात बसून आहे ना ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून की असं झालं तसं झालं हे फक्त याच्यात शंका घेण्याचंच काम करतात.